असूनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा. तुमचं झालं असलं तर मी विचारू का? परदेशात कुणी नाही ना तुमचं? म्हणजे तिथे जाण्याचं स्वप्न किंवा शक्यता वगैरे नाही? म्हटलं उद्या जर आमच्या घरात चोरी करून तुम्ही परदेशात पळून गेलात तर काय, म्हणून विचारलं. शाबास, बोल. नाही, आमचं कोणी नाहीये परदेशात आणि आम्हीही कधी तिथे जाणार नाही. नोकरीत ती संधी आली तरी सुद्धा, कारण आम्हाला घर पण हवंय सर. नोकरी काय, तिकडे घर पैसा सगळंच बनवून दे, पण सर म्हणून आम्हाला फॉरेनचं आकर्षण नाही. ठीक आहे, तुमची सगळी लीगल डॉक्युमेंट्स माझ्याकडे राहतील. आलोच मी. तुम्हालाही निघायचं असेल तर निघू शकता. काय आठवलं का आपण कधी भेटलोय ते? नाही अजून? सगळं आम्हीच आठवायचं का? ठीक आहे. मला खूप आनंद झालाय. त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका. त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला धक्का बसेल, पण जसा बाजारात लागलेला धक्का कुणी मुद्दामून मारलेला नसतो ना, तसंच त्यांचं बोलणं देखील मुद्दामून नसतं. काय काकू, निघतो आम्ही. थांब ग, जाऊ नको जरा. अगं, सवाष्णीला हळद कुंकू लावल्याशिवाय पाठवू नये. सुखी व्हा. येतो आम्ही. या. अण्णा, आईंचा फोटो आहे ना, सगळं पेपर मध्ये गुंडाळून ठेवते. हा, बरं, माझं सगळं सामान बांधून झालेलं आहे. तुमचं काही राहिलं नाहीये ना? बघा. हा, जय आणि अदिती आले की आपण. अगं बाई, 100 वर्ष आयुष्य आहे. हा तुम्हाला. आता तुमच्याबद्दलच बोलत होते. तुमचं सगळं पॅकिंग करून ठेवलंय मी.
नाही म्हटलं, नोकरी करताय तुम्ही, तुम्हाला वेळच मिळणार नाही, तर आपण थोडी मदत करावी. आदिती, बघून घ्या हा, ते तुमचं काही राहिलं नाहीये ना सामान. उद्यापासून आपण सगळे विरारच्या फ्लॅट मध्ये मस्तपैकी एकत्र राहायला जाणार. वहिनी, आम्ही नाही येणार आहोत विरारला. म्हणजे आम्ही एक जागा बघून ठेवली, उद्यापासून जाऊ तिथे राहायला. काय हे हे असं कसं काय शक्य आहे हा? तुम्ही आमच्या बरोबर विरारला राहायला येणार नाही? अरे, काय हे डोक्यात खूळ घेऊन बसलाय तुम्ही दोघे? वहिनी प्लीज आम्हाला समजून घ्या. पण खरंच विरारला येऊन राहणं आम्हाला शक्य नाहीये. आणि आमच्याशिवाय संसार करणं शक्य आहे का? संसार करणं म्हणजे नाक्यावर गप्पा मारणं इतकं सोपं नाहीये. वहिनी, मला माहितीये, संसार करणं म्हणजे काय नाक्यावर गप्पा मारणे इतकं सोपं नक्कीच नाही. पण आम्हाला प्रयत्न तर करू दे. जमेल आम्हाला. कसं काय जमेल? जमवायला आहे काय रे तुमच्याकडे? हा, संसार करायचा म्हटला की सुई दोऱ्यापासून भांड्या कुंड्यांपर्यंत सगळं जमवावं लागतं. कसं काय जमवणार तुम्ही? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे वहिनी. असं नाही की आमच्याकडून चुका होणार नाहीत, पण त्या चुकांमधून आम्ही शिकू ना. वहिनी, तुमच्याकडून सुद्धा कधीतरी चुका झाल्याच असतील ना. म्हणजे अगदीच काही तसं नाही. पहिली लहान मूल कधी पटकन धावायला शिकतं का ग? नाही, ते कधीतरी धडपडतं, त्याला खरचटतं, मग त्यातूनच आयुष्यात वेग कसा मिळवायचा हे शिकतच ना ते. आम्हालाही होईल त्रास, पण काही झालं तरी तुम्ही सगळे आमच्या पाठीशी असालच ना. आज आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी करतोय, आणि तुमच्या सगळ्यांचे फक्त आशीर्वाद हवेत आम्हाला. ठीक आहे, तुम्ही यायचं नाही ठरवलंच आहे, तर आम्ही काय करणार? नवलकर आजींना भेटून येते. आलं. आधी घर सोडावं लागणार याचं दुःख होतं. आता हे घर तुटतंय की काय अशी भीती वाटते.
परसू भाऊ, ओळख असून द्या, बंद बंद येत राहा. अहो मी तुम्हाला सगळ्यांना या चाळीला कसा काय विसरेन. शोभा, नीट काळजी घेशील ना ग आमच्या परशाची तिथं. सदा काका, आता हे काय सांगणं झालं का? इतकी वर्ष तुम्ही बघताय, माझ्याशिवाय कोणी काळजी घेतली अण्णांची? नक्की घेईन हा. अरे हो हो हो, रे राहू देत राहू देत. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. दादा, आज पहिल्यांदा आपण खूप लांब जातोय असं वाटतंय. अरे अरे वेडा आहेस का? अरे या चाळीत आपण लहानाचे मोठे झालो, एकत्र वाढलो आणि आणि अरे आपण काय कायमचे वेगळे होणार आहोत का? सुखी राहा. आता जेव्हा आम्ही तुला संडेला भेटायला येऊ ना, तेव्हा सायकल चालवताना दिसला पाहिजेस तू. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की दर संडेला येणार म्हणून. काकाला पण सांगा. आता सर का मी तुला प्रॉमिस केलंय, तर मी आणि काका आम्ही तुला भेटायला येणार नाही असं होईल? काळजी घे आणि मस्ती करू नकोसा जास्त. अण्णा, आज आपण वेगळं होतोय, पण एक ना एक दिवस मी सगळ्यांना एकत्र नक्की आण. येतो मी. अच्छा, खूप मोठे व्हा बाळांनो आणि सणासुदीला चाळीत येत जा.
सुखी राहा, आनंदी राहा. ए अरे आपण फोनवर टच मध्ये राहूयात ना. तू नको रडूस यार आता. फोनवर बोलूच रे. पण ती टपरी, तो चहा, आपली रोजची भांडणं, हे सगळं फोनवर नाही होणार रे. वहिनी, तुम्ही पण काळजी घ्या. चल. मशीन, शिलाई मशीन आहे ना? हो. तुमचा शिवणकामाचा व्यवसाय सांगितलं नव्हतं तुम्ही? नाही नाही, हा आमचा व्यवसाय नाहीये. नाही ते असू दे, पण कुठल्याही परिस्थितीत घरात हे मशीन चालवलेलं मला चालणार नाही. काय मायग्रेनचा त्रास आहे मला. नाही नाही, तुम्हाला त्रास नाही होणार. ही आम्ही फक्त आमच्या सोबत ठेवणार आहोत, आमच्या रूम मध्ये. चालेल ना? हो. आणि जर गरज लागली तर मग. नको, मी तुम्हाला मशीन ठेवू नका असं म्हटलंय का? पण गरज पडली तरी वापरू नका. किंवा असं करा, मी बाहेर गेल्यानंतर ते वापरा. हं? अहो, त्यांना काय शिक्षा केल्यासारखं बाहेरच उभं करणार आहात का? मी फक्त चौकशी करत होतो. फक्त काय, माझ्या चौकशीची पद्धत जरा वेगळी आहे. झालं, तुमची चौकशी म्हणजे पोलीस इन्क्वायरीच ती. समोरचा जरी चोर नसेल ना तरी त्याला वाटायला लागेल की तो चोर आहे म्हणून. अरे पण मी असं काही त्यांना विचारलंच नाही. काय हो, मी पोलिसासारखी चौकशी केली का तुमची? नाही. बरं बरं, ते जाऊ दे आता. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूया. आधी त्यांना आता यायला सांगा. मी त्यांना मगाशीच या म्हणालोय, पण तेच दोघं आपलं बोलणं ऐकत उभे होते. हो, आणखीन एक, आमच्या दोघांच्या अधूनमधून शाब्दिक चकमकी उडतात. त्याचा आनंद घेत जागेवर उभं राहून बघत बसायचं नाही. समजलं काय? हा, या. अरे अरे, थांबा थांबा. अहो, जरा हात लावा ना. काय हात काय लावा? चांगले धडधाकट आहेत दोघं. उचल ती. ए, तू लाव इथून हात. उचल इथून. या आता हळूहळू वर. तू पहिलं पाऊल टाक. हा, टाक वर. हा, आणा आणा, सरळ आणा. आणा इकडे. असा ये सरळ. हा, असे येऊ दे. असं येऊ दे. असा इकडे येऊ दे. जा इथून आतमध्ये जा. इकडे आतमध्ये अहो, खोली आहे. थांबा थांबा जरा. काय? अहो, एवढे ते दमून आले, त्यांना जरा चहा वगैरे घेऊ देत ना. हा. या रे, बसा इकडे. चहा टाकलाच आहे, मी घेऊन येते. हा, घ्या चहा घ्या. चहा दिला? हो हो. हो. हे घ्या अग्रीमेंट, सही करा. सही सावकाश केली तरी चालेल. आधी नीट वाचा. काय वाचायला ते सोपं वाटत असलं तरी काही जणांना कळायला ते जरासं अवघड आहे, म्हणून म्हटलं. हा, हो.
पण हो, यातले 2 महत्वाचे नियम सांगतो. चेंगट आणि फार काळ राहणाऱ्या नातेवाईकांना घरात राहायला तुम्ही बोलवू शकत नाही. आणि दुसरा महत्वाचा नियम, घरात काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करायची असेल तर निदान आमचा सल्ला ऐकावा तरी लागेल. समजलं? घ्या चहा घ्या. आणि हो, तुम्ही दिलेले ऑफिसचे पेपर्स आणि कागदपत्र 4 दिवसानंतर मी तुम्हाला परत देईन. कारण ते नीट पडताळून पाहायला मला जरा वेळ लागेल. घ्या चहा घ्या, थंड होतोय तो. कसा झालाय चहा? मस्त झालाय. तो नेहमीच होतो. अगं, बागेतला गवती चहा घातलाय त्यात. आणि मी ना तुळस, कोरफड अशा औषधी वनस्पती लावून घेतल्यात मुद्दाम बागेत. अरे वा. बरं चला, मी तुम्हाला आता घर दाखवते. या. राहू दे. ये ये ये. वाव, किचन खूप छान आहे. हे आता आपल्या दोघींचंच बर का. आणि मला ना नवीन नवीन रेसिपी शिकायला खूप आवडतं. हो, मी काय शिकवणार? अगं म्हणजे तसं नाही, आपण दोघी एकमेकींना शिकवू किंवा दोघी मिळून शिकू. आणि पदार्थ कसा झालाय हे आपल्याला बघायची गरज नाहीये बर का. हे आहेत ना दोघं. काय हसताय काय? आता इथले नियम, स्वयंपाकघर सकाळी 8 ते 10 आणि रात्री 8 ते 10 वापरायला मिळेल. गॅस महिन्याला येतो, त्याचा अर्धा भाडं तुम्हाला द्यावं लागेल. आणि बरं का ग, दर रविवारी आपण काहीतरी नवीन रेसिपी शिकूया जी आपल्या दोघींनाही माहिती नाहीये. हा, कशी आहे कल्पना? मस्त आहे. आणि काही मदत लागली तर मला नक्की सांगा, मी करतो तिला मदत. हो का? नशिबानेच बाई, नाहीतर आम्ही. झालं तुमचं? अजून गच्ची बघायची राहिले, मग तिथले नियम पण राहिलेत. त्याच्यानंतर बाथरूम, तिथलेही नियम राहिलेत. अरे बापरे सर, आम्हाला अजून ऑफिसला जायचं आहे, थोडा उशीर होतोय. बाकीचं घर आणि उरलेले नियम आम्ही जर संध्याकाळी आल्यानंतर ऐकले तर चालतील? हो हो, अरे ऑफिस महत्वाचं आहे. चला चला, आटपा लवकर. ठीक आहे, पण संध्याकाळी आल्यानंतर आधी नियम, मग बाकीचं काय. चल. हा, ठीक आहे. काय वाचायला वेळ लागेल, वाचा ते नीट. हा, या या. काय हो तुम्ही, कसे वागता, कसे बोलता? अहो, त्या बोलण्यात काही प्रेम, आपलेपणा काही आहे की नाही? काय काय चुकलं माझं? नियम सांगताना याच सुरात सांगावे लागतात, त्यांना दुसरा सूर लागत नाही. तुम्ही ना गप्पा सुद्धा नियम सांगितल्यासारख्या मारता. मी असाच आहे. असं नव्हतात तुम्ही बर का. आत्ता झालायत असे. श्रेयसशी बोलताना काळजीपोटी प्रश्न असायचे, पण आता आता तर नियमांमध्ये आणि सूचनांमध्येच बोलता तुम्ही. आता नाही आवडत मला असं जीव लावून कोणाशी बोलायला. काय जीव एखाद्याला पटकन लागतो ग. मुलगा सुद्धा एखाद्याला पटकन मानता येतं, पण तो मुलगा जेव्हा आम्ही चाललो तुम्ही राहता एकटे असं म्हणून घर सोडून जातो ना, तेव्हा वाईट वाटतं.
आणि कसं आहे, विनंती आणि इच्छेच्या सुराचा कधीही मान राखला जात नाही, पण सूचना आणि नियम यांचा मान मात्र राखावाच लागतो.